शाबास. धर घोष. शाबास. राणा, अरे लक्ष कुठं आहे तुझं? हाय की. अरे काय हाय की, लाडू तुझ्यापेक्षा चांगलं खेळायला लागलाय. तुझ्या डोसक्यात काय चालू आहे काय? नाही नाही काय नाही. आहे काय? मग नीट खेळ की. खेळतो की. खेळ. हा. जरा दम खातो. वस्ताद, हा. जरा दम खातो. काय दम काढतोस? हा, तुझ्यापेक्षा बारकी पोरं पुढे चालली. ते ना वस्ताद, हा? एक विचारायचं होतं. ते तुम्ही कधी कौल लावला होता काय? का? नाही, ते आपल्या मनासारखं व्हायचं असेल तर देव कौल देतो असं ऐकलं होतं. हा, खरं आहे ते. अरे होय, मी कुस्ती खेळत होतो तेव्हा मी बी कौल लावला होता मारुती राहायला कुस्ती जिकावी म्हणून. आणि कौल माझ्या बाजूने लागला आणि खरंच कुस्ती जिंकलो मी. लई मोठी कुस्ती होती गड्या. अख्ख्या महाराष्ट्रात माझं नाव झालतं आणि मोठ्या मोठ्या पैलवानांनी माझं कौतुक केलं. वस्ताद, भारीच की. अरे मग तू बी लावची एकदा कौल, म्हणजे तुझं बी जरा ध्यान लागल कुस्तीत. पण ते माझ्या मनातलं पुरं होईल काय? अरे तुझ्या बाजूने कौल लागल्यावर तुझ्या मनासारखंच होणार की सगळं. हा. मारुती राहायला कौल लावलाच पाहिजे. अरे वा, आज लईच खुश दिसायला की ताईसाब. हा मग खुश तर असणारच की आम्ही. गायकवाड घराण्याचा वारस येतोय ही बातमी सांगायची तर खुश तर असायलाच पाहिजे. तुला सांगतो चंदे, खरं आमच्या तर मनात हत्तीवरनं साखर वाटायचं होतं, पण हत्ती कुठं राहिल्यात आजकाल. हा, ते बी खरंच आहे बघा. बरं ते नाही ताईसाब, आता मला एखादी मस्तपैकी साडी द्या की. चंदे, पोर आम्हाला होणार आहे, गायकवाड घराण्याला वारस आम्ही देणार आहे, आणि तुझं काय ग मधीच? आवत तसं नाही होत आहे साहेब. बघा, तुम्ही एवढी मोठीच्या मोठी बातमी साखर वाटत सांगणार गावाला, समजा गावाला तुमचं लई कौतिक असणार, लई मान मिळणार असतो मसनी. ते तर मिळणारच आहे बघ. घरातनच मान मिळायला सुरुवात झाल्या. मग बघा, आता तुम्हाला एवढा मान मिळणार आणि मी एखादे दलिंदर सारखी तुमच्या संकट आले तर ते बरं दिसेल का? चांगली कापडं घातली म्हणून रूप बदलत नसतंय चंदे. अहो तसं नाही होत आहे साहेब, पण तुमच्या संकट यायचं म्हणल्यावर जरा शोभलं पण पाहिजे की नाही? तुझं मन कवा भरणार काय माहित. माझ्या मनाचं सोडा, तुमच्या मानाचं बघा. आमचा मान आमासने मिळणार हे तर फिक्सच आहे. आता आज गावात ही बातमी सांगितल्यावर आमचं कसं कौतिक होतंय बघ तू. गायकवाड घराण्याला वारस आम्ही देणार म्हणल्यावर समदा मान आमासनेच मिळणार आहे. नाही, मला अभ्यास आहे. लाडू, अरे हे लाडू दे इकडे. ते ठीक आहे बाळ, तू एकटाच कुठे निघालायस? तर मीला गेलेलो. आणि आपला मोठा पैलवान कुठं आहे? मीच मोठा पैलवान आहे. बर बाबा, तू मोठा पैलवान, मग बारका पैलवान कुठे आहे सांग बघू. काय माहित, काय करत त्याचं गणित बिघडलंय. मला म्हणला घरी जा आणि स्वतः मारुतीला गेलाय. काय गणित बिघडले त्याचं? काय माहिती, कुस्ती बी नीट केला नाही. बर बर, मी बघतो. बर, तू नीट जातोस का करला का सोडू मी? नाही नाही, मी नीटच जातो. बर, तू नीट जा. हा जा. रानाचं आणि काय गणित बिघडले आता? येवा, तू जरा अडचणीत सापडलोय म्हणून असं आधीनं मध्ये कौल लावायला आलोय बघ.
राग मानून घेऊ नकस काय. राणा काय करायलाय? आज अचानक नारळ फुलं घेऊन मारुतीकडे. अरे नाही ते असंच दर्शनाला आलतो. हा बर, आज मळ्यात काय काय करायचं? बघू आलो ठरतो. चल की माता जाऊया. नाही तू पुढं मी जरा थांबतो इकडे. अरे आता दर्शन झाले ना हो तुझं, मग जाऊया की. चल. नाही तुझा पुढं मी जरा थांबतो. अरे काय झाले? कुठं काय? नाही, तुझं काहीतरी गणित बिघडले. काय झाले सांग मला. खरंच काय नाही झालंय. राणा मी काय तुला आज ओळखत नाही. गप सांग मला काय झालं ते. आज अचानक कसं काय मारुतीकडे आलास तू? हा नवस? नाही नवस नाही ते आपलं कौल. कसला कौल? नाही काय नाही. राणा लय भाव खाऊ नको. मला गप गुमान सांग कसला कौल ते. काय झाली तुला? राणा आता आपल्यात बी सिक्रेट. अरे इथनं मागं एवढं तेवढं असलं तरी सांगत होतास. सांग गप. काय नाही ते देवीकडे आम्ही कौल मागितला होता पण ते कसला कौल? अरे बाबा सांग की कसला कौल. ते आम्हाला मूल व्हावं म्हणून देवीकडे कौल मागितला होता. हं? पण ते कौल काय आमच्या बाजूने लागला नाही म्हणून मग ते इकडे आलतो. अरे बाबा म्हणून तू मारुतीकडे आलास कौल मागायला? अरे बाबा तो ब्रह्मचारी मारुती धरून आपटेल की तुला. होय की र. मग अरे ध्यानातच नाही आलं माझ्या. बर मारुतीला ते गडबडीत ध्यानात आलं नाही माझ्या. चूक झाली माझ्याकडनं. माफ कर काय. माफ करा. हे बरकत आता काय करायचं. हे बघ पोरं व्हावी म्हणून कौल मागायचा नसते. एक तर नवस करायचा नाहीतर मन्नत मागायची असते. राणा तू एक काम कर, माझ्या बरोबर चल. पीरबापासून जाऊया आपण. तिथं मन्नत मागतो. तुझी मन्नत पुरी होणार म्हणजे होणार बघ. चालतंय चल मग. चल चल. ए बाप काय झालं? बरकत पण यातलं कुणाला बी काय बी कळू देऊ नकोस काय. अजिबात नाही. आपली मन्नत जोपर्यंत पुरी होत नाही तोपर्यंत कुणाला बी काय सांगायचं नसते. चल हा चल. वहिनी साहेब, हो वहिनी साहेब, अहो वहिनी साहेब या की लवकर. श्रीपती, अरे काय र जीव चाललाय आणि कशाला हाका मारायलायस? ते नाही सनीतांनी साखरेचं पोतं पाठवलंय. अच्छा ठीक आहे, बाजूला ठेव तिकडं. ते ना वहिनी साहेब अजून दिवाळी तर लांब आहे ना. मग आताच कशाला साखरेचं पोतं? का तुला विचारून दिवाळी साजरी करायची का आम्ही आता? नाही तसं काय बी नाही. मी आपलं सहज विचारलं. हे बघा आम्हाला पाहिजे होतं म्हणून आम्ही आणलं. हा तुला काय अडचण आहे? नाही मला कसली अडचण. ए उगा नाही त्या चौकशा कशाला लावल्यात? पोत ठेवून जा की तुझ्या कामाला. जेवढं सांगितलं तेवढं कर. चल हे तिकडे ठेव. हा तिकडे. काय साहेब साखरेचं पोत तर आलं. आता फक्त हत्ती पाहिजे. हत्ती? हा अव तुम्हीच तर म्हणलं ना हत्तीवरनं साखर वाटायची. ते असंच म्हणलं का आम्ही. आता कुठला आला हत्ती? हा ताई साहेब तुम्ही का नाही राणादासनी फोन करा. अव हत्ती नाही पण हत्तीच्या ताकदीचा माणूस असला तरी काम भागतय की. चांगली आयडिया दिल्या. हा काय झालं. ते वहिनीचा फोन आलाय. बघ की मग काय म्हणते. हॅलो हा राणा भाऊजी, अहो कुठं आहे सा? हाय की. हा अहो कुठं? बरकत संगड आहे. ते जरा एक काम होतं. अच्छा खरं आमचं बी काम होतं हो. बोला की. राणा भाऊजी, एवढ्या वर्षांनी आपल्या घरात एवढी आनंदाची बातमी आल्या आणि गायकवाड घराण्याचा वारस बी येतोय, तर मग ह्यो आनंद समद्यांबरोबर साजरा करायला पाहिजे की नाही? होय करायलाच पाहिजे. हा
सगळ्या गावाला ही आनंदाची खबर पोहोचाय पाहिजे बघा. म्हणूनच आम्ही अख्ख्या गावाला साखर वाटायची आणि ही बातमी सांगायची असं ठरवलंय. बेस्ट, चालतंय की. मग तुम्ही या बघू घरी. आम्ही साखरेचं पोतं बी घेऊन बसलोय. आलोच. बरकत, हा अरे मर्दा मला गेलं पाहिजे बघ. आणि म्हणत आता फक्त नमस्कार करू, मन्नत नंतर मागू की. अरे पण राणा मर्दा वहिनी वाट बघत बसल्यात. तू चल ये. अरे अरे ये की. गिर बाबा आता जातोय, पण नंतर परत येतो. वहिनी साहेबांनी मोक्याच्या क्षणी फोन करायला सुचतंय बघ. चल की मर्दा चल. चंदे, चंदे, साधं परत आणायचं काम सांगितलं कुठं कडमडल्या कुणास ठाव. राधे, ए राधे, तू आण बाई परत. राधे, हा ये. वहिनी साहेब, हा कशाला पाहिजे होती हो परत? आम्हाला पाहिजे, तुला काय अडचण आहे? नाही असंच विचारलं मी. अगं आज अख्ख्या गावात आम्ही हत्तीवरनं साखर वाटणार आहे. घरात एवढी खुशखबर आहे, अख्ख्या गावाला साखर वाटायला ना ग. खुशखबर द्यायला ना ग ही. आणि इकडं बरं ती चंदी कुठे? पाठव बरं तिला. हा येते मी. हा वहिनी साहेब, हा अहो असं करू नका सा. का? अहो चोर ओटी भरस तोर सांगायची नसत्या खबर कोणाला. खुशखबर, खुशखबर म्हणा गो अक्का. अच्छा अच्छा, तुमच नाही ही खुशखबर वाटणं झाल्या. अहो असं कसं म्हणताय सा, समद्यासनी खुशी झाली. मग का नाही सांगायची आम्ही अख्ख्या गावभर ही खुशी? हा गोदाका, तुम्हाच नाही का नाही, आमचं काही पटतच नाही बघा. वहिनी साहेब, अहो जुन्या माणसाने रिवाज उगाच बनवलाय काय? काही वेळेला बाईला पोटूशी हाय असं वाटतंय, पण खात्री झाल्याशिवाय ती खबर कुणाला सांगायची नसती. अगो बाई, म्हणजे आम्ही प्रेग्नंट नाही असं म्हणायचं तुम्हाला? अहो तसं नाही, आणि हे एकच कारण नाही, कुणाची नजर बी लागू नये म्हणून ही खबर सांगायची नाही. गोदाक्का, अहो आम्हासनी कोण नजर लावणार आहे ते तर सांगा. कुणीही नजर नाही लावणार, पण तरीही नका सांगा. साहेब, आता जर का बाहेरच्यांना कळलं तर सगळेजण तुम्हाला भेटायला येणार आणि तुमची दगदग होणार. सुरुवातीच्या काळात थोडं जपायचं असतं, तेव्हा जोवर गर्भ नीट वाढत नाही तोवर आपण नको सांगायला कोणाला. म्हणजे माणसं आम्हाला भेटायला येत्याल तर आमची दगदग होईल आणि त्या दगदगीमुळे आमचं मिसकॅरेज होईल असं म्हणायचंय तुम्हाला? हो, तुम्ही किती टोकाचं बोलताय जाऊबाई. मग राहिलं तर तुम्ही बी उगा आम्हाला काय बी सांगायला जाऊ नका. आम्ही अख्ख्या गावात साखर वाटून ही खबर सांगणार म्हणजे सांगणार, ठरलं. सुनबाई, म्हणजे अहो अख्ख्या गावाला ही खुश खबर सांगायला तुमच्यापेक्षा आम्ही जास्त उतावळे आहोत, पण घरातली जाणती माणसं सांगतात ते ऐकावं. अहो आपल्या भल्यासाठी सांगत असते ते. हा पण मामांजी, बघा येळ आली की आपण सगळे मिळून सांगू, तोवर कोणाला काही सांगू नका. जावा, तोपर्यंत आराम करा. माऊ, रानादानं मला रस्त्यातच सोडलं. असं कसं काय सोडून दिलं? काय माहित, मी त्याला म्हणत होतो मला बजरंग बलीला ने, त्यानं मला नेलं नाही. हो, मग आता ते आले ना की त्यांना चांगला ओरडते मी. हा माऊ, रानादाला रागव. हा, काल मीच रानादानीच कुस्ती खेळत नव्हता. बसतात मला म्हणले तू एक नंबर कुस्ती खेळायस म्हणून. अरे वा, आहे तुमचा लाडू भारी. पण रानात आल्यावर तू रानात आल्यावर हा काय? हो, मी ओरडते, पण आता तू लवकर आंघोळ करून घे जा. नाही, अजून घाम सुकलेला नाही. अरे सुकलाय की लाडू? नाही, अजून सुकायला पाहिजे. अरे अहो, तुम्ही लाडूला एकट्याला सोडून कुठे गेला होतात? ते मी पारावरच्या मारुतीला गेलतो.
अहो मग त्याला सोबत नाही का घेऊन जाता आलं? हरवलं असता म्हणजे? गावात असा कसा हरवल? आणि घराजवळ सोडून गेलो होतो की. नाही ग भाऊ, मला लांब सोडलेलं. नाही नाही, घराजवळ सोडलं होतं. नाही घराजवळ बरकत काका काट पटल्याला. हा तरी बी घराजवळ सोडलं होतं. नाही लांब सोडलेलं. घराजवळ सोडलं होतं. नाही लांब सोडलेलं होतं. गप्प बसतो का घराजवळ? बरं बरं, बास बास, आता अजिबात भांडू नका. मला सांगा तुम्ही आधी, कुठे गेला होता आणि का? ते मी पारावरच्या मारुतीला कौल लावायला गेलतो. अहो मग तिकडे बरकत गाठ पडला. किंवा म्हणला की ते मारुतीला असं कौल लावत नाहीत म्हणून. अहो माझ्या बी गडबडीत ध्यानात आलं नाही. मग आम्ही ते पीरबाबांकडे गेलतो. ते पीरबाबांकडे गेल्यावर मन्नत पुरी होते ना व, म्हणून मग तिकडे गेलतो. तिकडे पोचला ना, वहिनींचा फोन आला की अर्जंट काम आहे म्हणून या, म्हणून मग लगेच आलो. अजूनही तुमच्या डोक्यात तेच आहे का? अहो मी किती वेळा सांगितलं तुम्हाला, असं काही नसतं. नाही हो, पण समजा गावचा अनुभव बघता वहिनी, हो वहिनी, हे बघा आम्ही आलो सगळे. या या या, अहो आपण नंतर बोलूया. तुम्ही लाडूला घेऊन अंघोळीला जा. जा चल. जा जा, उठ. नमस्कार. नमस्कार. अहो अंजली वहिनी, उद्या कधी तहसीलदार येणार आहे, तेव्हा आपण काय काय करायचं? त्यासाठीच तर बोलवलंय मी तुम्हाला. बरं ते नाही वहिनी, तहसीलदार साहेब असं अचानक कसं काय गावात? आपल्या गावासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना सांगायला आणि आपल्या काही अडचणी असतील तर त्या ऐकायला. हो, पहिल्यांदा आपण त्यासनी गावात कृषी मार्गदर्शन केंद्र उभा करायला सांगूया. गावात पथदिवे, सोलरवर चालणारे आणि बाकीचं जे काय ते आपण चर्चा करून ठरवूया. चालेल. हे संघर्ष पॅनलवाले आले नाहीत का? हो वहिनी, सारखं त्यासनी कोण लोणी लावत बसणार? ते नाही आलं तरी चालतात. नाही भाऊजी, असं नाही. उद्या तहसीलदार येणार आहेत, त्यांच्या समोर आपलं अख्खं गाव एक दिसलं पाहिजे आणि त्यासाठी सगळे विरोधक तिकडे असायला हवेत. मी फोन केलाय सुरेखाला, पण येणार का नाही येणार ते काय मला माहिती नाही बघा. तुम्ही निरोप दिलायत ना? होय दिलाय. मग त्या नक्की येतील. मी पण काय इथे तुमच्याशी बोलत बसले. या ना आत्या, या या. लाव, हा लाव, लाली लाव, पावडर लाव. नुसतं पंचायतीचं मेंबर झालेस का नाही तर हे नकर तुझं. लाली पावडर मी लावत नाही हे माहितीये तुम्हाला. केमिकल असतंय त्यात. होय मग बरं आहे की ते केमिकल मला आणून दे, ते खातो आणि मरतो एकदा. आता तुम्ही लाली लावणार का काय? मुस्काड फोडी ना आगावपणानं बोललीस तर. आगावपणा काय यात? आगाव काय? परवा पंचायतीच्या मीटिंग मध्ये अंजली मला बाहेर हाकलत होती, तेव्हा बरं तुझी दातकळी बसली होती. आता बरं चुरू बोलायला लागलेस काय? सरपंच या नात्यानं अंजली ताई जे म्हणाले ते बरोबरच होतं. मग बायको या नात्यानं तू का नाही बोललीस? तूच मला बाहेर जा म्हणत होतीस. नाही मग काय करू? निवडून आम्ही आलोय, मीटिंगला तुमचं काय काम? इलेक्शनला मी तुला उभे केले आणि तू आता माझ्यावर रुबाब झाडालेस होय? आणि हे बघ, त्या अंजलीच्या नादाला लागून भलत असेल तर वागलीस का नाही तर याद राख. आणि पंचायतीच्या कारभारात तुम्ही मध्ये पडलात तर तुम्ही याद राहा. मी उलट बोलायची हिंमत व्हायला का तुझी? उलट नाही, सुलट बोलते. सुलट्या हाताने दोन दिली की नाही मग कळेल तुला. अंगारले मला. द्या, परत जेलात जायचं असेल तर द्या. कसं आहे ना, तहसीलदार साहेब यायला लागले, मग करून टाकू त्यांच्या समोर सोक्ष मोक्ष. तहसीलदाराचं फॅमिली नको दाखवूस. कलेक्टरच्या नाकात म्हणणार माणूस आहे मी. तुमच्याशी बोलण्यात काहीच पॉईंट. तुम्हाला जे पटतंय ते तुम्ही करा, मला जे पटतंय ते मी करते. आणि आता जर भूक लागली असेल ना तर मला स्वयंपाक करू द्या. माकापासून किरकिर लावली आहे नुसती. आजवर नजर वर करून बघायची हिंमत नव्हती हिची, आता मलाच उलट उत्तर द्यायला. नाही 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 नाही, हे सगळं ना त्या अंजलीमुळे घडायला लागले. काहीतरी केलं पाहिजे. बापू ऐका, उद्या तहसीलदारासमोर आपल्याला जाऊन द्यायचं आहे. ती अंजली घरातल्या कामात लय बिजी असती, पंचायतीत तिचं अजिबात लक्ष नसते. होय,
बापू आता तहसीलदार कोण ते सगळं मी तुम्हाला नंतर समजावून सांगतो हा. आता सांगतोय तेवढं ऐका. हे बघा, उद्या गावात तहसीलदाराची व्हिजिट आहे हा? आणि ती काय जी तुम्ही सोडासो तिला घरात कशी अडकवायची की नाही ते बरोबर बघतो मी. आपली तायडी कशासाठी आहे मग? उद्या गावात त्या अंजलीला तिची जागा नाही दाखवून दिली की नाही तर नावाचा माननीय परेश पाटील नाही.